आणि आजची दुसरी महत्त्वाची बातमी, टीव्हीकेचे प्रमुख छलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला। विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती असताना यात आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। विजय यांच्याकडे बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्याने तमिळनाडूचे राज्यपाल त्यांच्याकडून आज विजय यांना शपथ दिली जाते का याबाबत संभ्रम वाढलेला आहे। कारण विजय यांना काँग्रेस आमदारांसह 12 आमदारांचा पाठिंबा आणि आणखी 6 अधिकच्या आमदारांची आवश्यकता आहे। त्यामुळे विजय हा जादुई आकडा गाठत आमदारांच्या सहीचं पत्र देण्यात यशस्वी होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर विजय यांच्याकडचा सध्याचा आकडा 112, मॅजिक फिगर आहे 118 ची। अजून 6 जागा त्यांना हव्यात, त्या नेमका कोणाच्या पाठिंब्यावर मिळतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर तमिळनाडू विधानसभेच्या निकालात अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनलेला जरी असला तरी बहुमतासाठी त्यांना आणखी 8 जागांची गरज आहे। विधानसभेत बहुमताचा 118 गाठण्यासाठी तमिळनाडूत राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। रिसॉर्ट पॉलिटिक्सला तमिळनाडूत वेग आलेला आहे। कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एआयडीएमकेचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार आणि पक्षप्रमुख एडप्पाडी के पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय सीवी षणमुगम यांनी पुद्दुचेरी येथे एका हॉटेलमध्ये 20 खोल्या बुक केलेल्या आहेत। तन्मय टिल्लू आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तन्मय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं सौरभ, आता रिसॉर्ट पॉलिटिक्सला प्रचंड वेग येताना पाहायला मिळतोय आणि आपण पाहिलं की या आधी देखील आपण सातत्यानं सांगत होतो की घोडे बाजार होणार आणि हॉर्स ट्रेडिंगला ऊत येणार असल्याचं पाहायला मिळत होतं। कारण त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे। टीव्हीकेला अजूनही 10 जागांची गरज असली तरी काँग्रेसनं 5 जागांसाठी मदत केलेली आहे। मात्र उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्यासाठी जुळवाजुळव करावी लागते आणि अशातच आपणही काल एनडीटीव्ही मराठीवर शक्यता व्यक्त केली होती की एआयडीएमके मधला एक गट फुटू शकतो आणि टीव्हीकेला जाऊन मिळू शकतो। तशाच काहीशा परिस्थितीत आता ह्या सगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। मात्र पक्षानं खबरदारी म्हणून आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन पुदुच्चेरी गाठलेला आहे। रिसॉर्टवरती त्यांची सोय करण्यात आलेली आहे। 20 खोल्या तिथे बुक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। अजूनही एक साधारणतः 5 जागांची 3 जागांची गरज टीव्हीके पक्षाला आहे। त्यातही एक जागा ही 2 ठिकाणी विजय खरं तर निवडणुकीला उभा राहिला होता, त्यातली एक जागा त्याला सोडावी लागणार आहे। त्यामुळे तीही एक जागा धरावी लागेल आपल्याला आणि आता त्यामुळेच ही दाट शक्यता व्यक्त केली जाते की घोडे बाजार हा मोठ्या प्रमाणात होणार आहे। आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सगळेच आता राजकीय पक्ष प्रयत्न करणार आहेत। त्यात एआयडीएमकेनं रिसॉर्ट पॉलिटिक्सला वेग दिलेला पाहायला मिळतोय। तसंच 20 खोल्या ज्या बुक करण्यात आल्या त्या पुदुच्चेरीमध्ये आहेत, म्हणजेच चेन्नईपासून बऱ्याच लांब त्यांना ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतंय। पुदुच्चेरी इथं त्यांचे आमदार देखील पोहोचलेले आहेत। साधारणतः 20 खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे काही सत्ता समीकरण जुळवण्याचा प्रयत्न होतोय त्यात आता प्रचंड चुरस पाहायला मिळते। एक घोडे बाजार रंगताना पाहायला मिळू शकतो। सौरभ, निश्चितच तन्मय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।